मिळाला बरं का. खुट्टावळा पुण्यामध्ये मिळाला. कारभाऱ्यांना कुठे मिळाला काय माहिती नाही, पण आले लगेच घेऊन. तर काय मी मस्त साफ केलं. नंतर कुकरमध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा चांगला भाजून घेतला. नंतर टोमॅटो घातलं, ते सुद्धा चांगलं भाजून घेतलं. आलं लसूण पेस्ट घातली. आता जे म्हणतात आलं लसूण पेस्ट विकतची वापरू नको, त्यांनी लसूण सोलायला मदत करायला या. नंतर त्याच्यामध्ये सोलून घेतलेला खुटावळा घातला, मिरची पावडर घातली, गरम मसाला घातला, हळद आणि मीठ घातलं. थोडासा जास्त होईल म्हणून बाजूला काढून ठेवला होता. चिमूटभर ज्वारीचं पीठ घातलं, चांगलं परतून घेतलं. नंतर याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी घातलं, कोथिंबीर घातली. शेंगदाण्याचं कूट बघितलं तर संपलं होतं. ते करेपर्यंत इकडं कालवणाला उकळी पण आली. शेंगदाण्याचं कूट घालून झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. सुक्या भाजीमध्ये मी अख्खा बसूर बनवला होता. वरण, भात, चपाती. एक डब्बा चपाती लाटतानाच आला, त्याच्यामुळे तो गडबडीत दाखवला. नंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त पांढरा शुभ्र भात, डाळीमध्ये टोमॅटो टाकायचं राहिलं. चला आता टिफिन भरून देऊया. तर हे आमचे जुने कस्टमर आहेत नागपूरचे, त्यांना डाळच लागते, कालवण बिलवण देऊ नका म्हणून सरळ सांगितलंय त्यांनी. दुसरा टिफिन जे नेतात त्यांना सुद्धा डाळ लागते. आता नवीन जो टिफिन आलाय ना, त्यांनी सांगितलंय की एक दिवस डाळ एक दिवस कालवण दिलं तरी चालेल. तर त्यांना खुटावळ्याचं कालवण दिलं, आवडलं त्यांना, हे महत्त्वाचं आहे. आणि हे बघा बरं, जरा चपातीवर तुम्हाला स्वामींचं चित्र दिसतंय काय? मला जरासं डाऊट आला म्हणून मी माझ्या मैत्रिणीला त्याचा फोटो पाठवला, तर ती म्हटली अगं हो स्वामीच आहे इथे. तर ते चपाती भाजताना माझ्या लक्षात आलं नाही, व्हिडिओ एडिटिंग करताना लक्षात आलं नाही, तर गाईला चपाती घातली असती. कोणाच्या तरी डब्यातनं गेली बहुतेक चपाती.